राज उठ, राज उठ. मामा तू तू आज येतोयस, लग्नाला का नाही आलास? मी किती फोन ट्राय केले तुला. अरे ते जाऊ दे, हे बघ आधी हे काय आणलंय? वाच. हे तर आईचं हँडरायटिंग आहे. आई घर सोडून गेली. The number you are calling is currently switched off. Please try later. लागला का फोन? स्विच ऑफ येतोय. काय चिरंजीव, झोप झाली ना रात्री व्यवस्थित? हो काय तुम्ही पण राजभरा खाला ये, बस नाश्ता कर. बच्चू तू कधी आलास? बस 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 नाश्ता कर बस. सगळे मजेत ब्रेकफास्ट करताय. सकाळपासून आई घरात नाहीये हे कोणालाच माहित नाहीये का? ती माहित असून सुद्धा काय? वहिनी घरात नाहीये? काय बोलतोयस तू? तर आम्हाला काहीच माहित नाही. आई घरात नाहीये. हो सकाळी मी त्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा नव्हत्या खरा त्या. मला वाटलं मॉर्निंग वॉकला गेल्या असतील. अजून आल्या नाहीत का त्या? अरे असं कसं असतील इथेच कुठेतरी. तू नीट बघितलंस का? घरात शोधून काही उपयोग नाहीये. आई घरात नाहीये. ही चिठ्ठी सोडून गेली. चिठ्ठी? बाबा अहो पण चिठ्ठी कुठे मिळाली तुम्हाला? बाहेर बाहेर पडली होती खाली. सुदर्शन काका, बरं जर चिठ्ठी मिळाली निदान आपल्याला कळलं तरी. नाही, एक मिनिट. आईने ठेवलेली चिठ्ठी बाहेर कशी काय पडली? आईने तिच्या रूम मध्ये ठेवली असेल ना? हवेने गेली असेल उडत. काय हवेने? मुद्दा तो आहे का? मुद्दा काय आहे? ताई गेलीये कुठे? बापरे, म्हणजे आता त्यांना शोधायला हवं. आपण पोलिसांकडे. एक मिनिट. आई घरात नाहीये, बाहेर कुणालाही कळता कामा नये. अहो पण पोलिसात. ब्रेकिंग न्यूज होईल त्याची आणि अफेक्ट आपला बिझनेस होईल. तू घरात नवीन आहेस म्हणून तुला सांग. अहो पण राज, मी समजतो तिला. सोनी आधी काय बस तू. अरे बापरे, साहेबाचा फोन. हॅलो साहेब, नमस्कार. ड्रायव्हर, मॅडमना कुठे सोडलंयस का तू? हो, मॅडम म्हणाल्या बस स्टॉपवर सोड म्हणून मी त्यांना बस स्टॉपवर सोडलं. पण साहेब, मला राहवलं नाही म्हणून मी मॅडमचा पाठलाग केला. तो बघतो तर काय, मॅडम गुहागरच्या बसमध्ये बसून निघून गेल्या. ओके. हा, ओके. काय काय म्हणाला ड्रायव्हर? मामा तू चल माझ्यासोबत. ऐक, ए राज राज राज, हो असं का? अहो, तुम्ही असं काय करताय? वहिनी घरात नाहीयेत म्हणून जरा गोंधळून गेलाय बिचारा. तुम्ही शांत व्हा बघू. आपण काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. बहिणी अशा कशा घर सोडून गेल्या? रावल्या मी काय म्हणतो, 4 महिन्यात हॉटेल होणार आहे.
त्यासाठी कशाला बोर्ड लावायचा रे? याला थांब जरा पकडणे. हा पकडला. आता काय असतो हा. हेल्या एकदा पाडून झाल्यावर मोकळ्या जमिनीवर रातोरात कोण पण कब्जा करेल म्हणून. होय. तुला काय रे तू नीट पकड. हा. ढेपला काढ. आई गुहागरला चाललो ना आपण. हा निकिता बोल. हॅलो सर, रत्नमाला मॅडम तुमच्या सोबत आहेत का? नाही म्हणजे मॅडम फोन उचलत नाहीयेत आणि अजून ऑफिसला आल्या नाहीयेत. आई आज ऑफिसला येणार नाहीये. पण सर, मॅडमची आज महत्वाची मीटिंग होती. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? पण सर, आईच्या दिवसभरातल्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर आणि अगदीच महत्वाची मीटिंग असेल तर मी अटेंड करेन. ओके सर. पण सर, मिस्टर खानविलकर मॅडमना भेटायला आलेत, त्यांना काय सांगू? दे त्यांना फोन, मी त्यांच्याशी बोलतो. ओके, सरांशी बोला ना. हां हॅलो सर, मी खानविलकर. रत्नमाला मॅडमने आम्हाला डोनेशनसाठी बोलावलं होतं. आमचा एक सांस्कृतिक मंच आहे आणि त्याद्वारे आम्ही गरीब कलावंतांसाठी. सध्या डोनेशन मिळणार नाही, पुढच्या महिन्यात बघू जमलं तर. निकिता, येस सर. आईची महत्वाची मीटिंग असेल तरच मला फोन कर. डोनेशन वगैरेच्या कामाला मीटिंग मिळत नाही. एम आय क्लिअर? येस सर. हे बघ राज, हे बघ शांत हो. उगाच तडतड का करतोयस? हे बघ, चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे जर या सगळ्या गोंधळापासून ब्रेक घ्यायचा म्हणून ताई कुठे गेली असेल ना, तर कुठे जायचं आणि कुठे राहायचं हे तिनं नक्की ठरवलं असणार. तसं असतं तर दागिने, मोबाईल, पैसे सोबत घेऊन गेली असती. अशी रिकाम्या हाताने नसती गेली ती. हो. आणि ती माझी आई आहे. जसा मी हट्टी आहे तशी ती सुद्धा हट्टी आहे. ती माझ्यावर रागवून गेली. जोपर्यंत मी तिला बघत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. बघ सावकाश. हा, हे गृहस्थ म्हणजे रत्नमाला मॅडमचे? मॅडमचा मुलगा. सॉरी टू से, हे रत्नमाला मॅडमचे चिरंजीव वाटत नाही. निघतो मी. आधी असं व्हायला नको होतं सानिया. बाकी घर सोडून जायला नको होतं. काय झालं आधी? आईला मी किती वेळा सांगितलं की या सगळ्यामध्ये नको पडून जाऊस. काल आई तुला ऑफिसला घेऊन गेलीच नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं ना. घरी कोणालाही न सांगता काकी घर सोडून गेलीच नसती. अरे आधी पण आईनं कुठे माहित होतं की राजवर्धन एवढा रिॲक्ट करेल.
आधी राज ओव्हर रिॲक्ट करतो आणि हे सगळं ना त्याच्यामुळेच घडतं. पण त्यात नवल वाटण्यासारखं काय सांग, हे होणारच होतं. मी राजला खूप चांगलं ओळखतो. त्याच्या बिझनेसमध्ये इंटरफिअर केलेलं त्याला नाही आवडत. आणि हे फक्त मलाच नाही, आईलाही तेवढंच चांगलं माहिती आहे. तरी सुद्धा तुला ऑफिसला घेऊन का गेली ती कळतच नाही. रत्नमाला वहिनी निघून गेली, यातही माझी चूक आहे का रे आधी? जग बदललं तरी माझं गाव अजून होतं तसंच आहे. आयुष्य तुझ्यासारखं वाहत असलं तरी त्या प्रवाहात सुद्धा तुझ्यासारखी संस्कारांची, संस्कृतीची निर्मळता जपता येऊ दे. आणि सरते शेवटी समाधानाच्या समुद्रात विलीन होऊ दे. ओ ताई, तुम्ही या गावात नवीन आहो काय? नाही, मी झोलाई देवीच्या देवळाकडेच. अच्छा, ज्वालाई मातेचं मंदिर काय? मग या बबनला विचारा ना. नाही, मंदिर माहितीये मला, त्या भूतंबीच्या माळावरनं गेल्यावरती लगेच येतं ना. म्हणून म्हटलं की या बबन पालशेतकरला विचारा. त्याचं काय आहे, त्या भूतंबीच्या माळाचा रस्ता आहे ना, तो ढासळलाय. हो, मग आता देवळाकडे जायचा रस्ता कुठला? सांगतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून असं सरळ गेलात ना, एक पूल लागेल. हा, पुलाच्या पुढेच कार्यकरांचं हॉटेल लागेल. तिथून वलन घ्यायची आणि समोर जायचं. संपला विषय. धन्यवाद. बबन पालशेतकर दादा. माझं नाव तुम्हाला माहिती आहे? आई, आती बस. आई, तुझी चूक आहे असं नाही म्हणत आहे, पण तुला याआधी किती वेळा सांगितलंय बरं मी की आपण यात न पडलेलंच बरं. आणि काय वाईट चाललंय आपलं? सगळं व्यवस्थित तर चाललंय ना.
आणि आई नाही म्हटलं तरी हे सगळं काही रत्नमाला काकीच आहे. यात लुडबुड करायचा आपल्याला काहीही अधिकार नाही आई. या विषयावर आज नाही, याआधी 1000 वेळा बोलणं झालंय आपलं, तरी सुद्धा तीच चूक करते असते. नाही, चुकलंच माझं. बरोबर आहे तुझं, चूकच झाली माझी. माझ्या मनात तुमच्या भविष्याची चिंता असणं ही चूकच आहे माझी. आई तसं नाही म्हणत आहे मी. अरे, तुमचं सगळं चांगलं व्हावं, तुमचं भलं व्हावं असंच मनात कुठेतरी असतं रे. असंच मनापासून वाटतं आणि प्रत्येक आईला हेच वाटत असतं रे. हो आई. नाही, पण या घरात असं वाटणं सुद्धा चूक आहे. अगं आता एवढी शिकलेली मुलगी आणली आपण, तिला काय असं घरात बसून ठेवायचं का? अरे, म्हणून गेलो वहिनींकडे आणि सहज म्हणून बोलले मी. आता मला काय माहिती की माझ्या एवढ्याशा बोलल्याने एवढं सगळं होणार आहे. बरोबर आहे आधी, चुकलंच माझं. आई नाही, बरोबर बोलतोयस तू आदित्य, चुकलंच माझं. मीच असं बोलायला नको होतं, तू बरोबर बोलतोयस आधी. आधी व्हॉट्स रॉंग विथ यू? अरे, ती रूडली बोललास तू आईंशी. दिस इज नॉट डन. किती वाईट वाटलं असेल तुला, माहितीये त्यांना. आई, आई ऐका ना प्लीज. एवढ्या लांबून येऊन चहा प्यायला आल्याचं सार्थक होतं बघ इथे येऊन. हा मग, अरे दिवसभरचा थकवा एका घोटात नाहीसा होतो बघ. तुला सांगतो, मला कधी पण थकवा आला ना की मी सरळ तातांच्या हॉटेलात येतो. हा या ताई, बसा. चहा मिळेल का? हो, मिळेल ना. बसा. गावात नवीन दिसताय, चहा बरोबर काही खायला आणू का? नको. बसा. देवीने माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय काहीही खाणार नाहीये मी. या. पण काय होत आता, आज जरा चहा वेगळाच वाटतोय. हो ना, आज कावेरीने नाही बनवला ना चहा? तरीच वाटलंच मला. देवीच्या दर्शनाला आलाय का? एकदम जागृत आहे हा आमच्या गावातली देवी. तिच्याकडे जर शुद्ध मनाने काही मागाल ना, तर ती रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. हा, माहितीये मला, म्हणूनच तर आले. रिकाम्या हाताने जाणारच नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत इथेच राहणार आहे. छान छान, काळजी नका करू. हा, दादा, हा, आलो आलो.
दादा पैसे किती झाले? 10 रुपये. धन्यवाद. कावेरी काय झालं बाय? ताजा देव आपल्याच बाबतीत असं का करतो?